नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी सौ सुजाता, जेप्स ॲग्रोटेक सांगली आणि जेप्स ॲग्री लॅब सांगली. मी आज तुम्हाला माती आणि पाणी परीक्षण ही काळाची गरज का आहे आणि माती आणि पाणी परीक्षण का केले पाहिजे याबद्दल मी आपल्याला थोडक्यात माहिती सांगणार आहे. आपल्या शेतकरी बांधवांचं माती आणि पाणी परीक्षणाकडे फारसं लक्ष नसतं. याचा परिणाम काय होतो की आवाजावी खते टाकली जातात, उत्पादन कमी मिळतं, जमिनीची सुपीकता कमी होत जाते. आता बघायला गेलं तर आपण आजारी असल्यानंतर आपण डॉक्टरांकडे जातो. डॉक्टर आपल्या टेस्टिंग करतात, आपल्याला औषधं देतात. आपल्याला विकनेसपणा आला असेल तर आपल्याला एखादं टॉनिक देतात आणि त्यानंतर टॉनिक खाल्ल्यानंतर आपल्याला तरतरी वाटते. तसंच आपल्या मातीचं सुद्धा आहे. आपल्या जमिनीची, मातीची आरोग्य तपासणी करणं हे फार गरजेचं आहे. त्यासाठी आपण काय केलं पाहिजे की आपल्या माती आणि पाणी परीक्षण करणं हे फार महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट काय आहे की माती आणि पाणी ही पिकाची संजीवनी आहे आणि पिकाचं अस्तित्व हे माती आणि पाण्यावर अवलंबून असतं. आता आधुनिक शेती करण्याच्या दृष्टिकोनातून काय केलं जातं की भरपूर भांडवल गुंतवलं जातं आणि त्याच्यानुसार अधिक उत्पादनाच्या दृष्टिकोनातून भांडवल गुंतवल्यानंतर तिथं माती आणि पाणी परीक्षण हे करणं फारच महत्वाचं ठरतं. दुसरी गोष्ट काय की ज्या वेळेला आपण फळबागा लावणार आहे तर त्यावेळेला आपण माती पाणी परीक्षण केलं जातं. माती आणि पाणी परीक्षण ही आधुनिक शेतीची गुरुकिल्ली आहे असं म्हणायला काय हरकत नाहीये. दुसरी गोष्ट काय की आपण माती परीक्षण म्हणजे काय हेच आपल्याला माहिती नसतं. पण माती परीक्षण म्हणजे काय, तर माती परीक्षण म्हणजे आपल्या जमिनीतील अंगभूत रसायने आणि जैविकांचे विश्लेषण म्हणजे माती परीक्षण. तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल 29 शासकीय प्रयोगशाळा आहेत माती पाणी परीक्षणाच्या. त्याच्यामध्ये तुम्हाला आधुनिक यंत्रसामुग्री आणि जी काही साधन सामुग्री आहे त्याच्या आधारावर तुम्हाला माती आणि पाण्याचे गुणधर्म तपासून दिले जातात. आता बघायला गेलं तर प्रायव्हेटमध्ये कितीतरी माती आणि पाणी प्रयोगशाळा आहेत की त्याच्यामध्ये एक ठराविक शुल्क आकारून तुम्हाला तिथं माती आणि पाणी परीक्षण केलं जातं. तर दुसरी गोष्ट काय की दिवसेंदिवस आपल्या जमिनीची सुपीकता कमी होत चाललीये, पोषण मूलद्रव्य कमी होत चालले आहेत. तर ह्याला जबाबदार कोण आहे, तर आपली ही शेती करण्याची पद्धतच आहे. तर ह्यासाठी आपण माती परीक्षण आणि पाणी परीक्षण का केलं पाहिजे हे आज आपण थोडक्यात माहिती घेऊया. तर माती आणि पाणी परीक्षण ह्यासाठी तुम्हाला कोणत्या प्रकारे मातीचा नमुना हा कोणत्या प्रकारे काढला पाहिजे, काढताना कोणती काळजी घ्यायची, मातीचा नमुना का तपासायचा, का गरज आहे, मातीच्या नमुन्यामध्ये तपासल्यानंतर तुम्हाला काय फायदे होतात, त्याचबरोबर पाण्याचा नमुना कसा घ्यायचा आणि पाणी तपासणीमध्ये तुम्हाला काय फायदे आहेत हे आपण थोडक्यात मी सांगणार आहे. सर्वप्रथम काय तर माती आणि पाणी ही आपल्या पिकाची संजीवनी आहेच, पण मातीमधले कोणते घटक आहेत की मातीमध्ये आपल्याला भौतिक घटक आहेत, रासायनिक घटक आहेत आणि जैविक घटक आहेत. तर मातीचा नमुना हा काढताना कोणत्या पद्धतीने काढायचा, तर मातीचा नमुना हा आपल्याला पीक काढणीपूर्वी आणि पीक काढल्यानंतर आणि लागण होण्यापूर्वी हा मातीचा नमुना तुम्हाला काढायचा आहे. एकरी हा एक नमुना काढायचा आहे आणि लाकडाच्या सहाय्याने तो आपल्याला नमुना काढायचा आहे. तर माती परीक्षणामध्ये तुम्हाला गुरे बसण्याची जागा, त्याचबरोबर केर कचरा आपण जिथे टाकतो किंवा आपण खते तयार करतो किंवा आपण सांड पाणी जिथून आहे, झाडाखालची जागा, इथून हा मातीचा नमुना कधीही काढायचा नाही. उभ्या पिकामधून जर नमुना काढायचा झाला तर 2 ओळींच्या मधून तो नमुना काढायचा. दुसरी गोष्ट की मातीचा नमुना हा लाकडी अवजाराने काढायचा आणि स्वच्छ पिशवीमध्ये, कापडी पिशवीमध्ये तो घ्यायचा. खतांच्या ज्या पिशव्या असतात किंवा केमिकलच्या ज्या पिशव्या असतात त्या पिशव्यांमध्ये मातीचा नमुना हा घ्यायचा नाही. ही काळजी आपल्याला मातीचा नमुना काढताना घ्यायची आहे. आता मातीचा नमुना काढायचा कसा, तर मातीचा नमुना काढताना तुमच्या जमिनीचे रंग, पोत, सकलपणा यानुसार 7 विभागणी करायची आणि त्यामध्ये तुम्हाला 1 ते 1.5 फुटाचा खड्डा खणून आणि तुम्हाला तो मातीचा नमुना त्याच्यामधून काढायचा. तर त्यावेळेला आपण खड्डा खणतो त्यावेळेला जी खड्ड्यातली माती असते ती
माती तुम्ही अगोदर बाजूला काढून टाकायची आणि त्याच्या आतील जी माती असते ती माती तुम्हाला ठासून एका गोणपाटावर एकत्र करून घ्यायची आहे आणि त्यानुसार तुम्हाला मातीची जी आहे ती एक साधारणतः 7 खड्ड्यामधली तुमची माती 10 किलोच्या आसपास माती होते. तर ही प्रॉपर तुम्ही मिक्स करायची आणि मिक्स केल्यानंतर काय करायचे, समान 4 भाग करायचे. समोरासमोरील जे भाग आहेत ते तुम्ही काढून टाकायचे. त्याच्या समोरचा जो भाग आहे तो परत एकत्र करायचा आणि त्याचे परत मिक्सअप करून 4 भाग करायचे. बरं, ही प्रक्रिया कधीपर्यंत करायची, तर ज्या वेळेला तुमचा मातीचा नमुना हा 1 ते 1.5 किलोचा होत नाही तोपर्यंत हा मातीचा नमुना घ्यायचा. तर द्राक्ष बागेतला मातीचा नमुना हा ठिबक पासून 1 फुटाच्या अंतरावर आणि बेडच्या उत्तरापासून 1.5 फुटाच्या अंतरावरती तो मातीचा नमुना घ्यायचा. तर त्यानंतर तुम्ही त्या नमुन्यावरती तुमचं नाव, तुमचा पत्ता, तुमचा मोबाईल नंबर, त्याचबरोबर तुमचा गट नंबर, सर्वे नंबर, हे आधी घेतलेले पीक आणि आता घेणारे पीक हे सर्व त्याच्यावरती एका कागदावरती लिहून तो कागद त्या मातीच्या नमुन्यामध्ये टाकायचा आणि प्रयोगशाळेत पाठवून द्यायचा. ज्या वेळेला हंगामी पिकं असतात तर हंगामी पिकामध्ये तुम्ही मातीचा नमुना घेत असताना एक 30 सेंटीमीटरचा खड्डा भास होतो तिथं, त्या खड्ड्यामधून ती माती काढायची. ज्या वेळेला तुम्ही फळ पिकं असतात की त्यावेळेला तुम्ही 1 ते 1.5 फुटाचा खड्डा खणायचा आणि कापूस आणि द्राक्ष असतं त्यावेळेला तुम्हाला 1 फुटाचा खड्डा तिथं खणायचा आहे. बरं, आता दुसरी गोष्ट की माती परीक्षण का करावे, तर तुमच्या जमिनीमध्ये असणारी अन्नद्रव्ये पिकाच्या वाढीसाठी किती प्रमाणात आवश्यक आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्याला माती परीक्षण करायचे आहे. दुसरी एक गोष्ट म्हणजे तुमच्या जमिनीमध्ये जे अन्नघटक आहेत त्याचबरोबर जे जैविक घटक आहेत ते ते समजून घेण्यासाठी हे आपल्याला माती परीक्षण करायचं आहे. तुमच्या जमिनीचा सामू किती आहे हे समजते, त्याचबरोबर तुम्हाला खतांची किती प्रमाणात मात्रा घ्यावी लागणार आहे हे तुम्हाला समजते, त्याचबरोबर तुमच्या जमिनीमध्ये क्षारता किती आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्याला माती परीक्षण करायचं आहे. बरं, जो अवाजवी खतांचा वापर जो मातीमध्ये होतो आहे तो कमी करण्यासाठी आपल्याला माती परीक्षण करायचं आहे. बरं, आता त्याच्यानंतर मातीमध्ये आपल्या पिकासाठी आवश्यक असणारे अन्न घटक कोणकोणते आहेत, तर त्याच्यामध्ये नैसर्गिक अन्न घटकांमध्ये ऑक्सिजन, कार्बन आणि हायड्रोजन. त्यानंतर प्रथम अन्नद्रव्यांमध्ये तुम्हाला नत्र, स्फुरद आणि पालाश. दुय्यम अन्नद्रव्यांमध्ये तुमचं झिंक, दुय्यम अन्नद्रव्यांमध्ये तुमचं कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर आणि सिलिकॉन आणि त्यानंतर मायक्रोन्यूट्रिएंट्स म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्यांमध्ये तुमचं झिंक, फेरस, कॉपर, मॅंगेनीज या घटकांचा समावेश होतो. आता संप्रेरकी पण त्याच्यामध्ये असतात. म्हणजे काय, तर तुमच्या जमिनीमध्ये एन्झाईम्स असतात, त्या एन्झाईम्स मध्ये ऑक्झिन्स असतात, ऑक्झिन्स, आणि हे घटक जे आहेत हे आपण त्याच्यामध्ये चेक करतो. त्याच्याबरोबर दुसरी गोष्ट काय, तर मातीचा नमुना हा घेतल्यानंतर त्याच्यामध्ये कोणकोणते घटक तपासले जातात. तर मातीचा नमुना आपण ज्या वेळेला घेतो तर त्याच्यामध्ये प्रयोगशाळेमध्ये तुमच्या जमिनीमधला सामू चेक केला जातो, क्षारता चेक केली जाते, त्याचबरोबर नत्र, स्फुरद, पालाश यांचं प्रमाण किती आहे हे चेक केलं जातं, कॅल्शियम, मॅग्नेशियम यांचं प्रमाण किती आहे हे चेक केलं जातं, त्याचबरोबर मायक्रोन्यूट्रिएंट किती प्रमाणात आहेत हे त्याच्यामध्ये चेक केली जातात. आता मायक्रोन्यूट्रिएंट म्हणजे काय, तर मायक्रोन्यूट्रिएंट म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्य. ही सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणजे तुमच्या जमिनीमध्ये जे घटक आहेत आणि जे पिकाच्या वाढीस आवश्यक असतात, तर ज्या पिकांमध्ये ज्या क्रिया होत असतात वाढताना त्याच्यामध्ये चयापचय असू दे, पिकाची वाढ होणं असू दे किंवा पेशीचे विभाजन असू दे, ह्या क्रिया होण्यासाठी तुम्हाला सूक्ष्म अन्न घटकांची तिथं गरज असते. आणि ह्या सूक्ष्म अन्नद्रव्ये जे असतात, हे जे अन्नद्रव्य असतात त्यालाच आपण मायक्रोन्यूट्रिएंट्स असे म्हणतो, सूक्ष्म अन्नद्रव्य असं
म्हणतो. आता हे माती परीक्षण केल्यानंतर आपल्याला फायदा काय आहे? तर माती परीक्षण केल्यानंतर तुम्हाला आपल्या जमिनीमध्ये दोष कोणते आहेत आणि ते कोणत्या प्रकारे त्याच्यावर निवारण केलं पाहिजे हे समजते. त्याचबरोबर एक संतुलित खताची मात्रा ठरल्यामुळे तुमचा आवाजावी जो खताचा खर्च आहे तो तिथं ऑटोमॅटिक तुमचा कमी होतो. दुसरी गोष्ट काय की एक खत व्यवस्थित प्रमाणे दिल्यामुळे तुमच्या जमिनीची सुपीकता टिकून राहते आणि त्याचबरोबर जमीन सुधारण्याची जी नियोजन पद्धती आहेत त्या आखता येतात आणि दोषांचे निवारण तरी होते आणि सुपीकता टिकून राहते, खर्चात बचत होते आणि अवाजवी खर्चामुळे जमिनीची जी सुपीकता कमी होते ते सुद्धा त्याच्यामध्ये वाचवता येते. हे आपल्याला माती परीक्षणातून कळते. आता दुसरा मुद्दा जो आहे तो पाणी परीक्षणाचा आहे. तर पाणी परीक्षण हे का करायचं? तर पाणी परीक्षण हे ज्या वेळेला आपल्या जमिनीमध्ये की बाबा आपण जे पाणी देतोय मग ते तलावाचं असू दे, ओढ्याचं असू दे किंवा विहिरीचं असू दे, पण ह्या पाण्यामध्ये क्षारता किती आहे, त्याच्यामध्ये त्याचा पीएच किती आहे, त्याचा सामू किती आहे हे समजून घेणं फार महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचा सामू समजतो, क्षारता समजते आणि त्याचबरोबर दुसरी गोष्ट काय की तुम्हाला पिकासाठी त्याचे व्यवस्थित नियोजन करता येते आणि संभाव्य जे पाण्यापासून होणारे धोके आहेत ते आपल्याला कमी करता येतात. आता हा पाण्याचा नमुना काढायचा कसा? तर पाण्याचा नमुना हा ज्या वेळेला आपण घरगुती पाण्याचा नमुना घेतो तर त्यावेळेला तो 24 तास मध्ये तो पाण्याचा नमुना अगोदर एक 10-15 मिनिटं वाहू द्यायचा आणि त्याच्यानंतर जो नमुना येतो त्याला स्वच्छ बाटलीमध्ये तो नमुना तीच बाटली त्या पाण्यामध्ये 1 ते 2-3 वेळा वॉश करून घेऊन त्याच्यामध्ये तो नमुना एकत्र करायचा आणि 24 तासाच्या आत तो लॅबला पोच करायचा आणि जर जास्त टायमिंग होत असेल लॅबला जायला तर टोलिंगचे 1-2 थेंब टाकायचे. दुसरं आहे की पाण्याचा नमुना घेताना आपण केमिकलच्या कुठल्या बाटल्या वापरायच्या नाहीत, औषधाच्या बाटल्या वापरायच्या नाहीत किंवा काचेच्या बाटल्या कधी पाण्याचा नमुना घेताना वापरायच्या नाहीत. ज्या वेळेला विहिरीचा पाण्याचा नमुना घेत असतो त्यावेळेला त्याला उपसा ठेवायचा आणि उपसामध्ये 10 ते 15 मिनिटं पाणी वाहू द्यायचं आणि ते पाणी वाहून गेल्यानंतर आपण काय करायचं की स्वच्छ बॉटलमध्ये ते पाणी कलेक्ट करायचं. अशा पद्धतीनं तुम्ही तो पाण्याचा नमुना घ्यायचा, त्याच्यावरती तुमचं नाव, पाण्याचा स्रोत कोणता आहे आणि तुमचा मोबाईल नंबर आणि कशासाठी वापरणार आहे त्याच्यावरती लिहायचं आणि तुम्ही लॅबला पाठवून द्यायचं. बरं, आता हा पाणी परीक्षण का करायचं हे आपण माहिती करून घेतली, नमुना कसा काढायचा हे आपण माहिती घेतली. आता दुसरी गोष्ट की ह्याचा फायदा काय आहे? ज्या वेळेला आपण पाणी परीक्षण करतो त्यावेळेला एक व्यवस्थित पाणी दिल्यामुळे किंवा पाण्यामध्ये गुणधर्म कळल्यामुळे आपल्या जमिनीची सुपीकता टिकून राहते आणि त्याचबरोबर कसं की जे काही संभाव्य धोके आहेत हे जे पाण्यामुळे होणार आहेत ते आपल्याला तिथे टाळता येतात आणि ह्यानुसार पाणी परीक्षणामुळे एक सिंचन पद्धतीमधून जे पाण्याचं योग्य नियोजन करता येतं ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या पाणी परीक्षणामुळे आपल्याला ऑटोमॅटिक समजल्या जातात. त्यामुळं शेतकरी बांधवांनो माझी आपणास एक नम्र विनंती आहे की आपण आपल्या पिकाची लागण करण्या अगोदर माती आणि पाणी परीक्षण हे केलं तर फार महत्वाचं ठरेल. याच्यामध्ये आपल्या खर्चात बचत होईल आणि जमिनीची सुपीकताही टिकून राहील आणि त्याचबरोबर उत्पादन क्षमतेमध्येही वाढ होऊन जाईल. त्यामुळं आपण सर्वांनी माती आणि पाणी परीक्षण करावे ही माझी नम्र विनंती आहे.